तर नमस्कार मंडळी. आजचा हा दुसरा व्लॉग. मध्ये बरेचसेच धावपळीमुळे तो शूट करता आला नाही व्लॉग नंबर 2. पण नेक्स्ट वीकपासून असं ट्राय करणार आहे की डेली संध्याकाळी आपला एक ब्लॉग येईल. आपण शेतात काय करतोय, कशा पद्धतीने करतोय, म्हणजे काय सगळा विषय आहे तो करता येईल. तर आज सकाळी आमच्या वांग्याच्या शेतामध्ये औषध मारायचा व्लॉग तो काही शूट करू शकलो नाही. त्यामुळे आता सगळं निवांत झाल्यावरती आता मी शूट करतोय. तर ब्लॉग नंबर 2मध्ये सगळ्यात मोठा विषय जो आपण घेतोय तो म्हणजे असा आहे ते तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, तुमच्या मित्रांमध्ये अशी एक गोष्ट अनुभवली असेल. बघ, कोणीतरी कोणाला तरी काहीतरी बोलतोय, बरोबर. ते बोलल्यानंतर आपण म्हणजे कुठला विषय पकडून धरायला पाहिजे, कुठला विषय सोडून द्यायला पाहिजे, बरोबर आहे. काही कालांतरानंतर आलेला अनुभव असा असतो, 99% गोष्टी आपण जर सोडून दिल्यात, बरोबर आहे, सोडून दिल्या तर त्याचा खूप फायदा आपल्याला होतो. कारण जेव्हा कसं असतो कुठलीही गोष्ट, बाबा एखादं काहीतरी बोलतो, आपल्याला चुकी आपली नसते, पण आपण त्या ठिकाणी शांत बसणं किंवा आपण त्या ठिकाणी शांत बसलो तर त्याची एक वेगळी दहशत निर्माण होते. बाबा शांत काय, लक्षात आलं का. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं हे बरोबर नाहीये. हे म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एक सुज्ञ माणसाचं लक्षण नाहीये की प्रत्येक गोष्टीला तुम्ही उत्तर द्याल. हे गरजेचं नाहीये. तुम्ही तुमच्या मार्गाने चालत राहा, तुम्ही तुमची कामं करत राहा, सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या मार्गाने करत राहा. हां, सोडायचा कुणाला नसतो. जो आपल्या प्रगतीच्या मार्गावर येऊन काहीतरी वाकडं करण्याचा प्रयत्न करत होता, अशा लोकांना तुम्ही सोडायचं नसतं. ते काय सगळ्या ठिकाणी घडलेलंच. इतिहास आपला असाच आहे. आपण सरळ वाटेत चालत असताना कोणी आपल्या त्यात वाकडं करत असेल, आपल्या व्यक्तिगत वाटेमध्ये कोणी वाकडं करत असेल, त्याला सोडायचं नसतो. तर हे पहिल्या वेळेस म्हणजे ज्या वेळेस मी व्यवसायात सुरुवात केली, बऱ्याच गोष्टी अशा करत गेली की बाबा सगळंच चांगलं वाटायला लागलं. अरे हा मदत करतोय, तो मदत करतोय, हे होतंय, ते होतंय. मला सकाळी एक्झॅक्टली काय केलं ते दाखवतो तुम्हाला मी. आम्ही आमच्या वांग्याच्या शेतात, म्हणजे वांग्याचं छोटंसं शेत आहे. ॲक्च्युली सगळे आमच्या शेतात जे काय होतंय ते 100% ऑर्गॅनिक होतंय. ऑर्गॅनिक म्हणजे आम्ही कसं, म्हणजे आम्ही जास्त विकत नाही. शक्यतो जास्तीत जास्त गोष्टी आम्ही घरी खायला वापरतो, बरोबर. त्यातलं तुम्हाला एक दाखवतो गोष्ट. आता जर तुम्हाला बघायला दिसत असेल तर हे आमचं वांग्याचं शेत, जे नेट लावलेलं आहे त्याच्या पलीकडचं दिसत असेल तुम्हाला. हे सगळं वांग्याचं शेत आहे आमचं. छोटंसंच आहे, पण ह्यातनं उत्पादन एवढं निघतं की घरी खाऊन, म्हणजे घरी खाऊन तुम्ही बाहेरसुद्धा मार्केटमध्ये विकू शकता. म्हणजे 100% सेंद्रिय, आरोग्यासाठी लाभदायी अशा गोष्टी आहेत. त्याच्या पलीकडे बघितलं तर तुमचं आमचं थोडंफार म्हणजे ट्रायल बेसिसवर केलेलं हे ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. नाव ट्रायलसाठी केलेलं आहे, पण उत्पादन भयंकर आणि खूप चांगलं ह्या पावसाळ्यात आम्हाला घ्यायला मिळालं. आणि दुसरी गोष्ट, आमच्या तालुक्यात शिराळा आणि वाळवा तालुक्यामध्ये जवळपास सगळ्यात जास्त महाग ड्रॅगन फ्रूट गेलं असेल ते आमच्या शेतातलं गेलं असेल. कारण हे 100% ऑर्गॅनिक आहे. म्हणजे ज्या ज्या लोकांनी खाल्लं त्या लोकांचा प्रतिसाद असा मिळाला की बाबा जे काही टेस्ट होती याची, गोडवा होता तो बेस्ट होता. अशा पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळाला. मग असं टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला डेली जे माझ्या आयुष्यात काय काय चालतंय, मी कुठं कुठं जातो, सगळ्या गोष्टी मी तुम्हाला इथं कवर करत जाईन. म्हणजे एक स्ट्रगलिंग लाईफ, बाबा सुरुवातीपासून काय केल्या, कशा पद्धतीने गोष्टी केल्या, त्या सगळ्या गोष्टी इथं सांगणार आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला ॲक्च्युली तुम्हाला सांगायच्या आहेत. म्हणजे लाईफ लर्निंग जे आपण म्हणतो, जे माझ्या व्लॉगमध्ये असं विशेष असं काही नसणार आहे. ज्या ज्या गोष्टी मी सांगतोय ते लाईफ लर्निंगच्या थ्रू तुमच्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न करतोय. बाय काय महत्त्वाचं आहे, काय सोडून द्यायला पाहिजे, काय ॲक्च्युली पकडायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात खूप लास्टली. ठीक आहे. मग त्यातला पण एक पार्ट जर आपण बघायला म्हणजे बघितलं किंवा बोललो, तो विषय असा आहे की लाईक इफ युअर लाईफ वॉन्ट्स यू टू वॉक थ्रू द हेल, राईट, देन वॉक लाईक यू ओन द हेल. अशी परिस्थिती चालून तरच आपण म्हणजे पुढे जाऊ शकतो. कन्क्लुजन काय या सगळ्या गोष्टीचं, बाबा माणसाने एवढं सुज्ञ असायला पाहिजे की बाबा कुठली गोष्ट खरंच ती पकडून धरायला पाहिजे किंवा खरंच सोडून द्यायला पाहिजे. ही गोष्ट खूप मॅटर करते. आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत अशा ज्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे माझ्या लाईफचं हे सगळं रिलेटेबल गोष्टी आहेत. मी नावही तर कोणाची घेणार नाही, पण जे 2017-18 नंतर ज्या घडामोडी माझ्या आयुष्यात घडल्या त्या सगळ्या इन द फॉर्म ऑफ स्टोरी ह्या सगळ्या यूट्यूब चॅनलला मी सेटअप करणार आहे किंवा टाकणार आहे असं म्हणता येईल. आणि खूप खूप धन्यवाद माझे हा पर्टिक्युलर व्हिडिओ बघितल्याबद्दल. हा माझा व्लॉग नंबर 2 होता. अशाच पद्धतीने मी छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाईन, सांगत जाईन. सो स्टे ट्यून. सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब चॅनल नवीन आहे पण शिकवणी सगळ्या जुन्या आहेत. सो स्टे ट्यून.